संताचे चरण सहज लागत नाहीत. त्याकरता भाग्य असावं लागतं, पुण्य असावं लागतं. तेव्हा संताचे चरण आपल्या घराला लागतात. या घराला म्हणा बरं मी, इटा मातीच्या घराला म्हणत नाही. या घराला पाय लागण्याकरता भाग्य उदय व्हावं लागतं. भाग्य उदय झालं की संताचे पाय या घराला लागतात. सहज लागता, सहज नाही लागत. पूर्वसंचितानं लागलं तर सहज जळून जातात. सहज लागत नाही, भाग्यानं लागले की सहज जळून जातात. ते आहे बता प्रभू. क्षण लागत नाही महाराज. नाही काळ वेळ तया लागी आपणा सारखे करीती तात्काळ. तात्काळ लोह परिसाला लागला 1, 2, 3 घंटे लागतात का त्याला परिस करायला? सोनं करायला लागत नाही परिसाला. लागता क्षणी मोडला काळेपणाचा ठसा. तसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मस्तकावर हात ठेवलं रेड्याच्या. रेड्यानं वेद गायलं. रेड्याला संताच्या हाताची ताकद कळाली. तो रेडा राहिला नाही तर समाधीराज झाला. तो रेड्याची समाधी होती बघा. म्हणजे आळे फाट्याला गेलो तर बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यावर हात ठेवून वेद बोलवलं होतं की नाही, आळे फाटा म्हणून आहे, तिथं रेड्याची समाधी आहे. संताचा हात लागला की रेड्याची समाधी होते. बायकोच्या नादानं कितीतरी घोडे वाया जातात बघा. संताच्या संगतीत रेडादेव होते, पण पैशाच्या, अहंकाराच्या, गर्वाच्या संगतीत गेला. घोड्याचंही चालत नाही, हे लक्षात ठेवा. दत्ता प्रभू. महाराज सांगायला लागले पूर्वजन्मीचं संचित असावं लागतं. आता हे पूर्वसंचित नवीन पिढी मानत नाही. पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म हे मानत नाही. आता न मानणाऱ्या करता हा अध्यात्म नाहीच. हा परंपरेने चालणारा हा अध्यात्म आहे. मागल्या जन्माशिवाय परमार्थ घडत नाही असं सगळ्या संतांचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला सांगू, असा कुठलाही जरी पंथ समोर आणून ठेवला तुम्ही, गत जन्माच्या पुण्याशिवाय तिथं या जन्मातली कुठलीच गोष्ट घडत नाही. त्या सगळ्याचं मत सारखं आहे त्या बाबतीत. संतांनी म्हटलंय म्हणून त्यावर निर्विवादपणे डोळे झाकून विश्वास करावा. जसं आपली आई सांगत असते, बाळा हा तुझा बाप आहे, हा तुझा चुलता आहे, हे तुझी आजी आहे, हे सांगल्यावर लेकरांनी म्हणायचं नसतं आई मला प्रमाण दे, आयडेंटिटी कार्ड दाखव म्हणायचं नसतं. आईने सांगितलंय ना डोळे झाकून विश्वास करायचा असतो, तसं संतांनी सांगितलंय ना डोळे झाकून विश्वास करायचा असतो. संतांचं काय ऐकायचं असतं तर संत इथं राहतात तुमच्या आमच्या हिता करताच. जे लोक जगाच्या हिता करता राहतात ते स्वतःच्या स्वार्थाचा विचार करीत नाहीत आणि खोटा विचार करीत नाहीत. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, म्हणून त्यांच्या आचरणातलं त्यांच्या बोलण्यातलं हे सगळं जगत कल्याणाकरता राहतं. म्हणून त्यांची वाणी आपण आपल्या अंगीभूत करायची असते. महाराज म्हणाले पूर्वजन्मीचं सुकृत असावं लागतं. आता मी थोडस माझ्याकडे येऊन सांगतो. जन्म झाला, जन्म एका छोट्याशा कुटुंबात झाला माझा. आणि गरिबीची परिस्थिती. पण एक महत्वाची गोष्ट, कितीही गरिबीची परिस्थिती असू द्या, मला आठवते पत्राच्या घरामध्ये असताना सुद्धा 2 टाइम आनंदाची आरती दररोज, नेम पूजा अर्चा तेव्हाही व्हायच्या. ईश्वराच्या कृपेनं घरही मिळालं म्हणून काही पूजा अर्चा बंद झाली नाही.
म्हणून काय आरती बंद झाली नाही, म्हणून काय परमार्थ बंद झाला नाही. मला तर वाटते घर झाल्यापासून घराला कुलूपच जास्त आहे, बाहेरच फिरणं जास्त आहे आमच्या आईवडील. कार्यक्रमच कुठला सोडणार, एकाही संताचा कार्यक्रम सोडणार, एका संताची पुण्यतिथी सोडणार, धावपळ झाली तरी चालेल, कुठेही जातात. आणि खरोखर मी कौतुक करेन, मी पुण्यवान आहे याच्याकरता की अशा कुळात जन्माला घातलं की ज्या कुळामध्ये जन्मताच नामाची संगत मिळाली, जन्मताच परमार्थ करायची संगत मिळाली. आणि अजून भाग्यवान सांगतो, कोण्याही आई वडिलाला वाटत नाही की आपल्या लेकराचं भगवं व्हावं. सगळ्यांनाच वाटतं आपल्या लेकराचं पिवळं व्हावं. पण माझ्या आई वडिलाला वाटलंही नाही, त्यांनी कधी माझ्यासमोर हट्टही धरला नाही. फक्त आणि फक्त ते म्हणायचे, तुझ्या जीवनामध्ये तू वावरण्याकरता तू स्वतंत्र आहेस, म्हणून मी या मार्गावर वाटसर किंवा प्रशस्त झालो. जर माझ्या आई वडिलाची इच्छा राहिली नसती तर नियमाच्या दृष्टीनं संन्यास धर्मही तो परिपूर्णरित्या झाला नसता. भगवत्पाद श्रीमद जगद्गुरु आद्यशंकराचार्यांनी आईकून वचन घेतलं संन्यास घेण्याकरता, तेव्हाच त्यांनी संन्यास घेतला. आईच्या आणि वडिलाच्या मनाविरुद्ध संन्यास जरी घेतला तरी त्याचा संन्यास भंग होत असतो असं शास्त्र सांगतं. पण दोघंही त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा विरोध माझ्या जीवनात केला नाही. म्हणून मला तर असं वाटते, माझ्यासारखे भाग्यवान इथं कोणीच नाही. का नाही? जन्मताना परमार्थ, निष्ठावंत परमार्थ, पुन्हा वागत 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 मोठ्यांच्या चरणापाशी जाण्याचा योग, आणि त्याच्यानंतर अशा ठिकाणाची प्राप्ती की जे लोक जीवापलीकड प्रेम करतात. म्हणजे ही सडेगावच्या मंडळी करता बोलायलो, जीवा पलीकड प्रेम करणारी मंडळी प्राप्त झाली. आता तुम्ही सांगा, हे मागच्या जन्माच्या पुण्याशिवाय घडते काय? सांगा बरं. या जन्मात मी किती पुण्य केलं असेल? 27 वर्षाचा आहे, काय पुण्य झालं असेल माझ्याच्याने? 27 कल्प जिवंत राहून एवढं त्या ठिकाणी मिळू शकत नाही. तेवढं कमी वेळेमध्ये सगळं मिळून गेलं. याचा अर्थ काय म्हणावं? याचा अर्थ एकच म्हणाव, मागील जन्माचा उरलेला भाग या जन्मामध्ये आयता मिळाला, आयता. आणि अजून एक सांगतो, मी वर्णन करतोय असं समजू नका, हे वास्तविक सांगतो तुम्हाला. जन्म झाला, तुम्हाला माहिती आहे, लहानपणापासून जे लेकरं खेळतात की नाही, ती खेळण्यामध्ये कधीच मी नसायचो, कधीच. आमचा खेळ म्हणजे काय असायचा, घरी इटकरी ठेवायचे, त्याच्यावर दत्त महाराजांची फोटो ठेवायची, तिथं आरती करायची, महापूजा घालायची. तेव्हा महापूजा म्हणजे वाळूची घालायची, वाळूच्या महापूजा शिकलेली आहे मी. आणि आईची साडी बांधून पटका शिकलेला आहे. वयाच्या 7व्या वर्षी बऱ्यापैकी पटका बांधत गेलो मी. ते सगळं ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणल्यासारखं तसं झालं. मला काही कळलं नाही त्या गोष्टी, पण आता थोडं होऊन जातात. दर गुरुवारी पायी पालखी काढायचो दत्त मंदिरापासून गावापासून दत्त मंदिरापर्यंत दर गुरुवारी. शिक्षक म्हणायचे, आज गुरुवार आहे म्हणजे शाळेत शाळा येत नाही, आणि त्याच्या संगती 7-8 जण शाळा येऊ देत नाही. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेलं की ते म्हणायचे, काल गुरुवार होता, माहित आहे, आता काही सांगू नको म्हणायचे. म्हणजे त्यांना सुद्धा माहित झालं गुरुवारी हे दत्त मंदिरला जाते. परमेश्वराने लहानपणीच परमार्थ घडून घेतला, त्यामुळे अवघड काही गेलं नाही महाराज. एक सांगू तुम्हाला, इमानदारीची गोष्ट. कित्येकांनी त्या ठिकाणी अनंत सायास केले, अनंत प्रयास केले, पण काही गोष्टी जुळल्या नाहीत. पण कुठल्याच प्रकारचा सायास केला नाही. आता सगळी साक्षीदार मंडळी आहे. आता एकदम लहानपणापासून बघलेले आमचे कमलाकर पाटील आहेत, साहेबराव पाटील आहेत, सगळी मंडळी. आणि विशेष कल्लेवार साहेबाचं मी नाव याच्याकरता घेतो. कल्लेवार साहेबाच्या घरी 7 दिवस आमचे आई वडील दोघेही सप्त्याला होते. तेव्हा मी लहान होतो, माझं तेव्हा वय असेल 7.5-8 वर्ष, 8 वर्षाचा असेल मी. तिथं म्हणत महाराज महापूजेला आलते. तिथून महाराजांनी गाडीत टाकलं मला. 4 महिने गावाकडचा फोन नाही, काही नाही काही. मग तेव्हा मला कळालं की महाराजांच्या संगतीतला काय आनंद आहे. पॅन्ट आणि शर्टवरच बापू सोबत गेलो होतो. सगळं बापूने घेऊन गेलं, बापू सोबत राहिलो, काय तेव्हा कळायचं नाही. पण तेव्हा सुद्धा भगवंतानी कीर्तन करून घेतलं. मला आठवते
मोठ्या सप्त्यातलं माझं पहिलं कीर्तन चिटमोगऱ्याला झालं. चिटमोगरा गाव आहे बोरगावच्या शेजारी. 3 तास कीर्तन झालं म्हणतात बा, मला तर आठवत नाही. 3 तास कीर्तन झालं आणि तेव्हा मी 8 वर्षाचा होतो. पहिलं कीर्तन, ते कीर्तन ऐकायला मंत महाराज होते. मंत महाराजांनी तिथलं कीर्तन ऐकलं. तिथून 1-1.5 महिन्याला यांच्याकडे सप्ता होता. यांच्या सप्त्यातून त्यांनी मला गाडीतच टाकलं. यांना कळू दिलं नाही, शिकायला नेतो म्हणले, पण त्यांना शिकवायचं न्यारच होतं. त्यांना काय शिकवायचं होतं ते आता कळलं. तेव्हा तर काही कळलं नाही. म्हणजे हे सगळं मी कशाकरता सांगायलो, माझं वर्णन सांगत नाही तुम्हाला, ही घडलेली घटना सांगायलो. ही घटना कशामुळे होते? पूर्वजन्मीच्या सुकृतामुळं. तुका म्हणे होता ठेवा म्हणून हे प्राप्त झालं. आणि तुम्हाला सांगू, ही सरेगावची मंडळी उगा हातूपटूच ऐकणारी माणसं दिसतात. सरेगावची माणसं कोणाचं ऐकू शकत नाही ते. पण काय माहित काय जादू केली गुरु महाराजांना. एका वचनाच्या इकडे तिकडे जायला, आणि हे सगळं एक वचनाने होते म्हणजे एवढा कार्यक्रम. म्हणजे हे असलेलं प्रेम आणि हे असलेला विश्वास त्यांना माहिती आहे की एकाच्या मतानं आपण जे चालतोय ते एक मत कधी चुकीचं नसणार, चुकीचं नाही हे जाणीव आहे. याला म्हणतात विश्वास. आणि परमार्थ विश्वासावर तगलेला आहे. विश्वास नाही गेला परमार्थ तर होतच नाही महाराज, प्रपंच होत नाही. म्हणून विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय काही जीवनामध्ये कमवून अर्थ नाही. मी याच्याकरता सांगायला लागलो, हे सगळं जे आहे ना हे पूर्वजन्माचं आहे. मग हे पूर्वजन्माच्या पुण्याईनं सद्गुरु महाराज भेटले. सद्गुरु महाराज भेटले. पूर्वापार माझा सुकृताचा लेश, म्हणून तो क्लेश दूर झाला. आता तो क्लेश कोणता? जीवापासून दूर असलेला. तो म्हणजे दूरची गोष्ट दाखवण्याकरता तो शब्द वापरला जातो. हा आणि तो कळतं तुम्हाला व्याकरण. तो म्हणजे दूरचा आणि हा म्हणजे जवळचा. तो क्लेश, क्लेश म्हणजे दुःख. दुःख जीवाचा गुणधर्म नाही, पण चिटकला तोही दुःख त्या ठिकाणी सद्गुरूच्या कृपेनं नाश होतो. आणि तो प्रापंचिक दुःखापासून निवृत्त करून परमानंदाची प्राप्ती करून देतात माझे सद्गुरू. आणि अशी माझ्या सद्गुरूंची लीला आहे. परमानंदाची प्राप्ती एकदा झाली की त्याला अलीकडल्या छोट्या मोठ्या सुखामध्ये काही फार सारस्य राहत नाही महाराज, राहत नाही. संसारामध्ये एखादा माणूस मेला, तो संसारिकच जीव आहे, त्याला परमानंदाची प्राप्ती झाली. एखादा त्याचा कोणी नातेवाईक मेला, घरचा मेला, त्याचं काही फार दुःख होत नाही. आणि त्याला एखादा 1-1.5-2 कोटीची लॉटरी जरी लागली तरी त्याचा काही फार आनंद होत नाही. का होत नाही? कारण तो परमानंदाशी एकरूप झालेला असतो. उरलो माझा मी एकला, संगे नाही कोणी मजला, मीच नित्य पाहतो. या न्यायाने तो एकरूप झालेला असल्या कारणानं त्याच्या जीवनामध्ये काही मिळवायचं उरत नाही. परिपूर्ण त्यानं मिळवलेलं असतं आणि मिळवलेलं असतं त्यामुळे त्या जीवनात दुःख राहत नाही. ज्याचं काही नाहीच त्याला हरपण्याची भीती नाही. मी वस्तू माझी आहे असं म्हटलं की ती माझी माझी म्हणत असताना जे ममत्व जडतं की नाही, ते ममत्व ती वस्तू दिसणार गेले की जास्त घात करत. तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा, वस्तू आपल्या जवळ असताना किती आनंद देत असेल यापेक्षा ती नसल्यावर किती दुःख देते याच्याकडे बघा. एखाद्याने मोबाईल घेतला, 1-1.5 लाखाचा मोबाईल घेतला, आयफोन घेतला. घेतल्यावर सुरुवातीला 4-2 दिवस आनंद होतो आनंद. पण ती वस्तू जर न करता हरवली तर जितका आनंद घेतल्यावर झाला नाही, दुप्पट तिप्पट चौपट दुःख होतं. म्हणजे वस्तू आनंदापेक्षा काय देते? दुःख देते. वस्तू सगळ्या दुःखच देणारे असतात महाराज, हे लक्षात ठेवा. कुठलीही वस्तू घ्या, कुठलीही वस्तू, पण ती वस्तू संसारिकाकडे आहे, संन्यासाकडे आहे. आणि जे पारलौकिक सुखाला पात्र झालेला आहे, जो परमानंदाची प्राप्ती करून घेतली त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे वस्तू ही 1.5 लाखाची आहे, पण एवढं आहे की त्यानं ते घेतानाच आनंद व्यक्त केलेला नाही, म्हणून ते हरवलं तरी त्याचं दुःख होत नाही. मग तुम्हाला लक्षात येण्याकरता सांगतो, वस्तू घेतली काय गेली काय काही फरक पडत नाही. वस्तूला माझं म्हणणं
हे फरक पडतो. माझी म्हणलं की फसगत आहे. एकदा काय झालं, एका रेल्वे स्टेशनवर मोठी लाल बॅग अशी ठेवली होती. बॅग कोणाचे म्हणून पुकारा झाला. आता बरेचसे तिथं लोक इमानदार होते, कोणाची नव्हतीच तर कशाला म्हणतील. पण त्यातला एक माणूस म्हणला नाही माझी आहे बॅग, माझी आहे. म्हटल्यानंतर त्याचं ते पोलिसांनी नाव लिहून घेतलं, टिप्पणी केली आणि बॅग मध्ये काय वस्तू आहे सांगितलं. त्याने सांगितलं कपडे हे ते आहे, मी प्रवासाला निघालतो असं कसं. मग आम्हाला काढून दाखव म्हटल्यानंतर ती चेन त्यानं काढली. चेन काढल्यावर ते बॅगचं तोंड उघडलं की मध्ये एक माणूस मेलेला त्याला त्याच्यात दाबलं होतं आणि ते रेल्वे ठेवले. तेव्हा हे बॅग माझी नाही असं म्हणता येते काय सांगा. बॅग माझी आहे एवढ्या शब्दाला फसला. बॅग कोणाची असो ती नव्हतीच, त्याला भेटणारच नव्हती, पण नुसतं माझं म्हणल्यामुळं 4 वर्षाचा कारावास झाला. आपण तो रोज माझं घर काय माझं, शेत काय माझं. आणि खरं सांगू तुम्हाला, तुम्हीच माझं म्हणताय हे काय तुम्ही नवीन करताय असं नाही. तुमच्या बापाने माझंच म्हणलंय, पण बापानच माझं म्हणलंय असं नाही. आजोबाने माझंच म्हटलंय, त्याच्या बापाने माझंच म्हटलंय, त्याच्या बापाने माझंच म्हटलंय. पण वास्तविक ते कोणाचं झालं नाही, सगळ्याचा नाशच करीत आलाय ते माझं म्हणणार. म्हणून माझं समजून घ्या, पण माझं वाटू देऊ नका. आता उगं ते कोणी कोणाचं हक्कून घेते म्हणून शेत माझं होय म्हणा, पण अंतकरणाला वाटून घेऊ नका. तेवढं तुम्ही हिरवगार शेत घेतलं तरी तुम्हाला स्मशानभूमीतच नेतात, हे लक्षात ठेवा. महाराज मेलं की एक दिवस रडतात, दुसऱ्या दिवशी चविष्ट काहीतरी आहे का म्हणतात, जिभेला चव लागणार आहे काय तर चविष्ट करा म्हणतात. चविष्ट हे सगळं माझं म्हणण्याचं कारण आहे. म्हणून महाराज म्हणाले सुकृताचा लेश पाहिजे. माझ्या जीवनातलं दुःख नाहीच झालं आणि दुःख घालवता आलं पाहिजे. आणि दुःख घालवायचं असेल तर काय करावं लागतं बघा, सुखी राहायचं, आनंदी राहायचं. आनंदी राहणं हे सुखाचा परिचय आहे. आनंदी राहणं कसं आनंदी राहता येतं बघा. एकदा काय झालं, एका शेजारी पती पत्नीचे रोज भांडणं व्हायचे, रोज. त्यांच्या शेजारी घर होतं, कधीच भांडणं व्हायचे. कधी बायको हसायची, कधी नवरा हसायचा, खुश राहायचे घरी.
त्या भांडणं होणाऱ्यांनी चौकशी केली. भांडणं होणाऱ्यांनी चौकशी केली. काय हो म्हणले, तुमच्या घरी काही भांडणच होईना? आमच्या घरी 2-3 टाइम जेवणासारखे भांडणं होतात. तुमच्या घरी असा नेमका काय राज आहे म्हणले आनंदी जीवनाचा? त्याला सांगितलं काही नाही हो म्हणले. जेव्हा बायको मला चपात्या लाटायला होती मला, आणि चपाती जर चांगली लाटण्यात आली, चांगली फुगली, तर मी हसतो म्हणला. आणि चपाती फुगला गेली तर बायको तिकडून उलटानं फेकून मारते म्हणला, तेव्हा ती हसते. दोघे हसून आनंद घेता म्हणला. कशाही परिस्थितीमध्ये आनंद घ्यायचा हो, आनंद घ्यायचा. कधी कधी निर्लज्ज होता आल तरी काही अडचण नाही, पण आनंद घ्यायचा. आणि खरं सांगू तुम्हाला, मला तर वाटते जास्त आनंद निर्लज्जतेच आहे. शहाण्या माणसाला जास्त आनंद असतात, बारीक बारीक गोष्टी विचार करतो. निर्लज्ज माणसं खुश राहतात. असे गाव गेले मान भाग त्याला कशाच. आता या पोरेला कशा तरी कीर्तन आहे काय काय काही नाही, मस्त आपलं पोंगा घ्यायचं काय करायचं नाही. बरं ते दिवसच येत होता, त्याला तरी काय म्हणा. महाराज सांगायला लागले पूर्वजन्म पाहिजे तेव्हा दुःख नाहीसं होतं. आणि दुःख नाहीसं होणं म्हणजे प्रसाद भेटणं. दुःख नाहीसं होणं आणि दुःख कधी नाहीसं होते. दुःख मानायचंच नाही. एकदा एकनाथ महाराजांना या ठिकाणी आपले भोम गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत, शंभरगाव गुरुजी सुद्धा टाळ्या वाजून सन्मान. आनंद संप्रदायातले अतिशय चांगल्या पद्धतीचे सद्भक्त आहेत, त्यांची सेवा आहे. सज्जन आहो माय बाबा. काय बोलत होतो, दुःख कसं घालवायचं बघा. एकनाथ महाराज एकदा उभा राहिलेले. एकनाथ महाराजाला रागा आणण्याकरता काही माणसं तयार केली. एकाने एकनाथ महाराजाला शिव्या घातल्या. 1, 2, 3 इतक्याच नाही, चांगल्या 1000 शिव्या घातल्या 1 तासात. 1 तास शिव्या दिल्या, 1 तास सारख्या. 1 तास शिव्या घातल्या तरी एका शिवीला एकनाथ महाराज हसायले. तर शिवी दिले की हसायले, शिवी दिले की हसायले. तेवढ्या शिव्या झाल्या, शिव्या संपल्या. काही व्हॉट्सअपवरून मागून घेतल्या, काही फेसबुकवरून घेतल्या, ती देऊन टाकल्या, ती संपल्या. मग काय करावं म्हणजे, एकनाथ महाराज मी तुम्हाला शिव्या देतोय, तुम्हाला कळत नाही? एकनाथ महाराज म्हणले हो देताय ते कळलंय, पण घेतोय कोण तुम्ही? एकनाथ महाराज म्हणाले नियम आहे, देणारा माणूस द्यायला तयार आहे, पण घेणारा माणूस घ्यायला तयार नसेल तर देण्या घेण्याचा व्यवहार होत नाही. बरोबर आहे ना? एकनाथ महाराज म्हणाले तू दिलेल्याशिवाय मी घेत नाही, म्हणून मला त्याचं काही दुःख वाटायचं कारण नाही. मग तुम्ही हसत का होते? एकनाथ महाराज म्हणाले मी हसत याच्या करता होतो, जेव्हा देणारा माणूस देण्याकरता तयार आहे, घेणारा माणूस घेत नसल तर ती वस्तू देणाऱ्याकडेच राहते. ती वस्तू देणाऱ्याकडेच राहते. म्हणजे तू दिलेल्या शिव्या तुझ्याकडेच मुक्कामाला आहेत म्हणून हसलो. म्हणजे याला म्हणतात आनंद लुटणं. आत्मतत्व असं निढळपणे ठेवलं ना, कोण काय म्हणत त्याचं काही वाटत नाही. पुन्हा असं तुला जर वाटतच असेल शिव्या देतोय, शिव्या जर या शरीराला देत असतील तर शरीराला तूच काही शिव्या देतोस. आम्ही सुद्धा या शरीराला शिवाच देतो. म्हणजे शरीर मलमूत्राचे भांडार, शरीराला आम्ही शिवा देतो म्हणजे. आणि शिवा जर आत्म्याला देत असेल, तुझा आणि माझा आत्मा वेगळा नाही, मला शिवा देतो, माझ्या आत्म्याला शिवा देतोस म्हणजे तू तुझ्याच आत्म्याला शिवा देतोस. दोन्ही बाबतीने विचार केला तर तू स्वतःला शिव्या देतोयस, म्हणून मला त्यातली एकही शिवी लागत नाही. याला म्हणतात परमार्थाची उच्च कोटी. परमार्थातलं क्लेश हनन, परमार्थातलं दुःख हनन. दुःख किती येऊ द्या, दुःख वाटूच घ्यायचं नाही.
सासून कितीही उलट बोलू द्या, हसून आनंद घ्यायचा. आणि आता असं म्हणावं लागते, सुनानं काही म्हणू द्या, हसून आनंद घ्यायचा. हसून आनंद घ्यायचा. हसलं की काय होते मी तुम्हाला सांगितलं महाराज. आणि कधी कधी आता काही काही सासा सुना अशा असतात, गाव ऐकतो तर त्या सासा सुना ऐकतो. एक सासू म्हणली, मी जरा बाहेर जाऊन येते, घर स्वच्छ कर, बाहेर खिडकीतून फेकून दे कचरा. कचरा फेकून दे म्हणली. पुन्हा दरवाजापर्यंत वापस आली. म्हणली, अगं बाई, माणसं बघून टाक, तुझं काही सांगतायत. मग ती सासू गेली, तिनं झाडलं, डस्ट त्या कचरा कुंडीमध्ये कचरा घेतला आणि त्या खिडकी पशी उभा राहिली. आणि एक माणूस आला, माणूस अंगावर दिलं फेकून. भांडण आलं, कचरा अंगावर टाकला म्हणून. या सुनानं सांगितलं, सासूनं सांगितलंय, माणूस बघून टाक. आता माणूस बघून टाक म्हणजे काय, माणसावर टाक म्हणलंय काय? अशी बुद्धी राहते महाराज. उलट बुद्धीच्या माणसाला काय शिकवा. आता काही काहींनी 1,00,000 कीर्तन ऐकले तरी काहीच फरक पडत नाही. रबरासारखं आहे, रबर बुद्धी म्हणतात त्याला. ताणला की ताण, ते सोडला की तेवढ्याला तेवढा. काय झालं महाराज, एकदा मुदखेडच्या बाजारामध्ये सहजच गेलो मी. बाजाराला जायची काय वेळ येईना, पण कधी कधी जाण्याचा एक हाल असतो. गेलो, नेमकेच आंबे आले होते. आंबे घ्यावं या भावनेने गेलो. आणि एक बाई मस्त मोठे मोठे आंबे घेऊन बसली. तिथं एक व्यक्ती आला, त्या मावशीला विचारायला, मावशी कशी दिली का आंबे? ती म्हणली 40 रुपये किलो. तो म्हणाला 20 लाव की म्हणला. ती म्हणली, तुला घ्या झालं तर घे. कुठं अर्धी किंमत होते का म्हणले? 40 जागी 30 होईल. 20 होते का म्हणले? कुठं नाही नाही, 20च दे. 20च दे म्हणण्यामध्ये त्या दोघांची हमरी तुमरी सुरू झाली. त्या बाईच्या समोरचा त्याने आंबा उचलला आणि त्या चौकातूनच पळायला. पळता पळता बाई बी जरा अशी दांडच होती. त्याला भर बाजारात त्यानं धरलं. तिनं पायामध्ये शिरपल चप्पल होती, त्याला त्याच्या कॉलरला अशी धरली आणि चप्पल तुटोस्तोवर मारला. चप्पल तुटोस्तोवर सगळं बघलं, सगळं झालं. ते मान खाली घेऊन बाजूला जाऊ लागलो. मी म्हणलं त्याला, काय झालं माणसा, एका आंब्यापायी भर बाजारात बाईच्या हातून चपलीचा मार खाण्याची काही फार गरज नव्हती. तेवढे 5-10 रुपये मी दिले असते, मागितला असता असतं. मी म्हणालो, ते म्हणला माझं काय गेलं, म्हणला तिचीच चप्पल तुटली. असे सुद्धा आनंद घेतात महाराज. आता काही काही ना किती महाराज, आता लागतच नाही, त्याला काय करा. सज्जन आहो, माई बाप आहो. महाराज म्हणाले की पूर्वजन्मीचं सुख, पूर्वजन्मीचं पुण्य या जन्मातलं दुःख घालवतं. आणि दुःख घालवण्याकरता करावं काय लागतं? पाया आठविले तया सद्गुरू.
जर तुम्हाला सद्गुरूच्या सेवेशी एक रुपायचं असेल तर काय करावं लागतं? पाया टविले. मी काय केलं? त्या सद्गुरूच्या पायाचा आठव केला. पायाचा आठव वावानी शिरली वदो माझी वाणी नाम तुझे. ही तळमळ ठेवून सद्गुरूच्या पायाचा आठव केला. सद्गुरूचे पाय, गुरुचे पाय 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 हाची करण्याचा उपाय. करण्याकरता एकमेव केवळ उपाय असणारा सद्गुरूचे पाय आहे. अनेक तास सद्गुरूचे पाय प्राप्त झाले. अंधकाराचा पडदा तुटतो. अंधकार म्हणजे काय? अंधकार म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे जाणीवेची नेणीव. जाणीवेची नेणीव असली त्याला अज्ञान म्हणतात. सूर्य घुबडाला दिसत नाही. आता तुम्ही सांगा, सूर्य असतो की नाही? सूर्य आहे की नाही सांगा बरं? आहे, पण घुबडाला दिसत नाही म्हणजे त्याला जाणीवेची नेणीव आहे. खरं काय ज्याला कळत नाही त्याला म्हणतात अंधकाराचा पडदा. आणि जेव्हा अंधकाराचा पडदा नाहीसा होतो तेव्हा पलीकडलं दिसायला लागतं. म्हणून सद्गुरू काय करतात? आपल्या जीवनात मायेनं घालून दिलेला पडदा, मायेनं घालून दिलेला पडदा बाजूला सारतात. पडदे अनेक प्रकारचे आहेत. मायेचा पडदा, विकाराचा पडदा, कामाचा पडदा, क्रोधाचा पडदा, हे सगळे पडदे बाजूला करतात आणि दृश्यमान करतात. सद्गुरु बोध हृदय ठसला, ज्ञान दीप उजळला, तेने पूर्ण दृश्य झाला. सद्गुरु स्वामी शिष्या. सद्गुरु शिष्यामधलं नातं हे बळकट होतं. दोघातला पडदा बाजूला जातो. पडदा बाजूला गेला. पडदा कळतो तुम्हाला? लग्नामध्ये पती पत्नीच्या मध्ये धरला जातो त्याला काय म्हणतात? अंतरपाठ. अंतरपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. आता वधूवरा दृष्टा दुष्ट करणे म्हणायचं राहिलं नाही. वधूवर मस्त रथावर बसून मिरविती आली. त्यामुळं दृष्टा दृष्ट करू नका म्हणायची गरज राहिली नाही. आता आधीच म्हणावं लागले डोळ्यात बघा. डोळ्यात काय दिसते बघा महाराज. म्हणून आता काही काही गोष्टी फार चुकीच्या दृष्टीने चालल्यात पण लोकांना आवडतात. आता त्या गोष्टी करावं शेवटी ऐकायला तर कोण तयार आहे? शास्त्र सांगतं की मधला पडदा असेपर्यंत स्त्रीने आपल्या वरलेल्या वधू सोबत आणि वरलेल्या वराचा चेहरा पाहायचा नाही असं नियम होता पूर्वी. ते असा अंतरपाठ असा इथपर्यंत धरला जायचा. आता त्या धरणाऱ्या माणसाकडे ताकद नाही. ती मस्त असं खूप धरतात बस धरणारी माणसं असं पूर्वी असं धरल्या जायचं. हे पडदा बाजूला गेला की ते दोघं एक झाले. हा एकमेकाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकली ते एक झाले. हे जसं तसं देवाच्या आणि आपल्या मधला जो पडदा आहे मायारूपी तो पडदा घालवतो कोण? सद्गुरू. म्हणून वर्णन केलेलं आहे भजन भक्तीच मला वेड लागलं तू देव मी भक्त नातं जोडलं. देव आणि भक्तातलं नातं याच्यामधला पडदा बाजूला गेला की देवाचं देवत्व कळतं आणि भक्ताला भक्तत्व त्या ठिकाणी कळतं. देव देव राहत नाही, भक्त भक्त राहत नाही. दोन्ही एकरूप होतात आणि एकदा एकरूप झाले की त्याला पूर्णानंदाची प्राप्ती होते. आणि पूर्णानंदाची प्राप्ती होण्याकरता भगवंताचं नाम कारणीभूत आहे. आणि हे नाम घ्यायचं असेल तर अखंड संताची संगत करावं लागते. का? संताच्या संगतीमध्ये सहज जरी राहिलं, देवदेव बोलला जरी गेला तरी कानामध्ये देवाचं नाव जाते. ऐकून 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 माणूस तेच रटायला लागतो आणि रटून 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 त्याला नामाची सवय लागते. आणि एकदा सवय लागली की मग त्याच्या जीवनातलं दुःख नाहीस होतं. आणि त्याच्याकरता महाराज म्हणायले अंग फोडे शिक्क बांधा आणून आणि एकदा दुःख संपलं की सद्गुरु महाराज प्रसाद प्राप्त झालेला अनुभव या ठिकाणी सांगतात. महाराज म्हणाले की माझ्या जीवनामधलं दुःख पळालं. हे कशामुळे पळालं?
तर महाराजांनी सांगितलेलं आहे भजनानं पळालं सद्गुरूच्या पायानं पळालं. आता आपण ते भजन एकदा करू. सगळ्यांनी हात वर करून भजन करा.